नमस्कार मैत्रिणींनो, कविता रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भरली वांगी बनवणार आहोत। भरली रस्सा वांगी। त्याच्यासाठी मी वांगी स्वच्छ करून घेतली आणि कापून घेतली आणि त्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। आता आपण हा धने वगैरे थोडा गरम मसाला आहे ना भाजून घेऊया। कढीपत्ता, कोथिंबीर, एक टोमॅटो, शेंगदाणे। आता हे सर्व आपण हे भाजून घ्यायचे। कांदा मी भाजून घेतलेला आहे। तेल टाकूया। चांगलं लालसर होईपर्यंत कांदा आपला छानसा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता खोबरं टाकूया। खोबरं मसाला छानपैकी सर्व भाजून घेतलं। गरम मसाला, खडे मसाला, आपला मसाला छानपैकी भाजला जातोय। आणि आता शेंगदाणे टाकले आहेत। शेंगदाणे पण छानपैकी असे भाजून घेऊया। नंतर मिक्सरला कोथिंबीर, कढीपत्ता आणि जो भाजलेला मसाला आहे तो दळून घ्यायचा छानपैकी। आपला मसाला दळून झालाय तो मिक्स करायचा। त्याच्यात थोडंसं गरम मसाला ते टाकून आपण भरली वांगी भरून घेऊया। पूर्ण चांगले गच्च भरून घ्यायची भरली वांगी। खूप छान लागतात खायला आणि रस्सा पण खूप छान होतो त्याचा। आता आपण चला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता आपला छानपैकी तडतडला आहे। त्याच्यात एक कापलेला टोमॅटो टाकूया। त्याला छानपैकी हलवून घ्यायचं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। मसाला शिजोपर्यंत झाकून ठेवलं होतं। आपला छानपैकी मसाला शिजला आहे, तुम्ही बघू शकता। आणि परत आता धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट चांगले एकजीव होईपर्यंत मसाला शिजून घेऊ। त्याच्यानंतर आपण भरलेली वांगी तेलाच्या फोडणीमध्ये टाकून चांगली परतून घेऊया आणि वरतून गरम पाणी टाकूया। हे बघा, आपली छानपैकी अशी रस्सा भाजी, मटक्यातली भरली वांगी तयार झाली आहे। रस्सा भाजी झणझणीत आणि खूप छान। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा।